मित्रांनो, नमस्कार. आपणा सर्वांचं माझ्या YouTube चॅनलमध्ये स्वागत आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपल्याला जाणून घ्यायचं आहे की तुम्हा सर्वांनाच माहित आहे की काल दिनांक 7/8/2024 ला मुलाखतीसह निवड यादी पवित्र पोर्टलवर लागलेली आहे. ती तुमच्या वैयक्तिक प्रोफाइल मध्ये सुद्धा त्यांनी पाठवलेली आहे. तुम्ही ती सुद्धा बघू शकता. लेफ्ट साइडला टॅब आहेत. त्या टॅब मध्ये विथ इंटरव्ह्यूवर जर क्लिक केलं तर वर तुम्हाला एक जी काही पाठवलेली यादी रिकमेंडेड लिस्ट म्हणून एक टॅब येते. त्या टॅबवर तुम्ही क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर तुम्हाला तिथं इंटरव्ह्यू विथ इंटरव्ह्यू हे सिलेक्ट करायचं आहे आणि त्याच्यानंतर सबमिट केलं की तुम्हाला ज्या काही संस्थांना तुम्ही प्रेफरन्स दिलेला होता त्यापैकी गुणवत्तेनुसार तुम्हाला काही संस्था मुलाखतीसाठी मिळाल्या काय हे तुम्ही बघू शकता. आणि जर तुम्हाला मिळाल्या असतील तर तुम्हाला संबंधित संस्था चालकांशी कॉन्टॅक्ट करायचे आणि कॉन्टॅक्ट करून मुलाखतीची तारीख घ्यायची आहे आणि मुलाखतीची वेळ सुद्धा घ्यायची आहे. त्याचप्रमाणे मुलाखतीचं स्थळ सुद्धा घ्यायचं आहे. आता प्रश्न हा आहे की इथं टॅटची गुणवत्ता संपलेली आहे. आता तुमचं जे सिलेक्शन आहे ते संस्था चालकांना जे 30 गुण दिलेले आहेत त्या 30 गुणावर होणार आहे. आता हे जे 30 गुण संस्था चालकांना दिलेले आहेत त्याची एसओपी जी आहे स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर ते सुद्धा त्यांनी ठरवण्यात आलेली आहे आणि त्याचं परिपत्रक सुद्धा निघलेलं आहे 6/8/2024 ला. परंतु हे जे परिपत्रक आहे हे पवित्र पोर्टलवर त्यांनी अजूनही अपलोड केलेलं नाही. काय कारण आहे हे समजायला मार्ग नाही. कारण न्यूज बुलेटिन मध्ये आपण सर्व काही शिक्षक उमेदवारांसाठी सूचना देतो आहे, संस्था चालकांना सूचना देतो आहे, शिक्षणाधिकारी यांना पण आपण सूचना देतो आहे. मग ही जी एसओपी आहे स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसेस 30 गुणाची, हे जे परिपत्रक आहे त्यामध्ये कुठले कुठले पॉइंट आपण नमूद केलेले आहेत, म्हणजे जे काही मुद्दे असतील तुम्ही 30 मार्काची एसओपी नुसार विभागणी कशी केलेली आहे ही विभागणी आमच्या शिक्षक उमेदवारांना समजायला पाहिजे. म्हणजे जेणेकरून जर एखाद्या शिक्षक उमेदवारावर काही अन्याय झाला तर त्याचा इंटरव्ह्यू एसओपी नुसार झाला की नाही याची पडताळणी त्याला करून पाहता येईल. म्हणून माझी शिक्षण विभागाला या व्हिडिओच्या माध्यमातून विनंती राहील की 6/8/2024 जे काही शासन परिपत्रक आहे ज्याला शिक्षण विभागाने मान्यता दिलेली आहे त्या एसओपीला, ते जरी संस्था चालकांसाठी असलं तरीही ते परिपत्रक 6/8/2024 आमच्या शिक्षक उमेदवारांना सुद्धा माहितीस्तव न्यूज बुलेटिनचं जे टॅब आहे त्यावर त्यांनी अपलोड करायला पाहिजे अशी माझी आमचे जे सर्व शिक्षक उमेदवार आहेत त्यांच्या वतीने आपले जे आयुक्त आहेत त्यांना एक विनंती राहणार आहे. ही एक सामूहिक विनंती आपण त्यांना करतोय. कारण काय आहे तर 30 गुणाची जी काही विभागणी आहे त्या विभागणी मध्ये आमचे जे तुम्ही शिक्षक उमेदवार 1/10 यानुसार पाठवलेले आहेत त्यांच्यावर कुठल्याच प्रकारचा अन्याय व्हायला नको. ती जी निवड आहे ती निवड पारदर्शकपणे व्हायला पाहिजे हाच याच्या मागचा एक उद्देश आहे. दुसरं आणखी मी आपले जे शिक्षक उमेदवार आहेत त्यांच्यासाठी सांगू इच्छितो की तुम्हाला ज्या संस्था आलेल्या आहेत तुमच्या प्रोफाईलला त्या संस्थांची जी काही लिस्ट आहे ती पवित्र पोर्टलवर डाउनलोड सेक्शन मध्ये दिलेली आहे. त्या डाउनलोड सेक्शन मधून तुम्ही डाउनलोड करा. त्याला 1.1 GB एवढा स्पेस लागेल. एवढा स्पेस तुम्ही तुमच्या मोबाईल मध्ये
किंवा तुमच्याकडे जर काय लॅपटॉप असेल, पीसी असेल, तेवढं रिक्त करा, त्या लिस्टला डाउनलोड करा आणि त्याच्यावर जो कोड आहे त्या कोडनुसार तुम्हाला आलेली जी काही शिक्षण संस्था आहे त्याचा कोड आणि त्या लिस्ट मधला कोड हे दोन्हीही मॅच करा. मॅच केल्यानंतर त्या डाउनलोड केलेल्या लिस्ट मध्ये क्लिक करा. म्हणजे तुम्हाला ज्या पोस्ट साठी तुमचं नाव तिथं गेलेलं आहे त्या पोस्ट साठी किती उमेदवार पाठवण्यात आलेले आहेत ते सुद्धा समजेल तुम्हाला. एकाच 10 आहे, एकाच 5 आहे, एकाच 1 पाठवलेला आहे की नाही, कारण त्या दृष्टिकोनातून तुम्हाला तिथं तुमचं हे करायचं आहे. म्हणजे असं म्हणू आपण की त्या दृष्टिकोनातून तुम्हाला तिथं मुलाखतीसाठी जायचं आहे. हे सुद्धा इथं महत्वाचं आहे. म्हणजे कुठल्या संस्थेला आपण प्रिफरन्स द्यायचा, जिथं जिथं म्हणजे कमीत कमी उमेदवार असतील त्या संस्थेला तुम्ही प्रिफरन्स द्या. म्हणजे तिथं कॉम्पिटिशन मुलाखतीची कमी राहणार आहे. म्हणून ही लिस्ट पाहणं आवश्यक आहे. ही लिस्ट जर तुम्ही बघितली तर या लिस्ट वरून तुम्हाला तुमचं सिलेक्शन साठी तिथं किती प्रमाणात कॉम्पिटिशन आहे. म्हणजे जर 2 पोस्ट असतील तर त्यांनी 20 लोक पाठवले, 8 लोक पाठवले, 6 लोक पाठवले, 5 एक पोस्ट असेल तर किती लोक त्यांनी तिथं पाठवलेले आहेत याची कल्पना तुम्हाला येईल. आणि जिथं कमीत कमी व्यक्ती पाठवलेल्या आहेत तुम्ही त्याला प्रिफरन्स द्यायला पाहिजे. तिथं अगोदर तुम्ही इंटरव्ह्यूला हजर राहायला पाहिजे. म्हणजे तिथं मुलाखतीची कॉम्पिटिशन हे कमी प्रमाणात आहे. हा याच्या मागचा मूळ उद्देश आहे, हे आपण लक्षात घ्यायला पाहिजे. आणि त्यानंतर आपण जेव्हा इंटरव्ह्यूला जात असताना तुम्हाला तुमचे काही शैक्षणिक आणि व्यावसायिक कागदपत्र आहेत जे तुम्ही पवित्रवर रजिस्ट्रेशन केलं तेव्हा अपलोड केलेले आहेत ते तुम्हाला सोबत न्यायचे आहेत. त्यासोबतच एक बंच अटेस्टेड सेल्फ अटेस्टेड झेरॉक्स कॉपीचं तुम्हाला न्यायचं आहे. 1 किंवा 2 बंच तुम्हाला तिथं सोबत न्यावे लागतील. तुमच्याकडे एक्सपिरियन्स सर्टिफिकेट असेल तर ते सुद्धा तुम्हाला तिथं न्यावं लागणार आहे. आणि तिथं गेल्यानंतर एसओपीच्या नॉर्म्स नुसार 30 मार्काचं जे काही आहे ती इंटरव्ह्यू तुमची घेतल्या जाणार आहे. त्याच्यामध्ये पर्सनल इंटरव्ह्यू आहे. त्याच्यानंतर तुमचं अध्यापन कौशल्य सुद्धा तिथं बघितल्या जाणार आहे. पर्सनल इंटरव्ह्यूची तुम्हाला थोडी तुमच्या विषयाची सुद्धा तयारी करून जावं लागणार आहे. कारण याच्यामध्ये फार साधे साधे प्रश्न तुमच्या विषयाला अनुसरून विचारल्या जातात आणि त्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला देता आलं पाहिजे, हे सगळ्यात महत्वाचं आहे. त्यानंतर अध्यापन कौशल्यासाठी तुम्हाला जर समजा पाठ टाचन जर तुम्ही काढलं तर फारच चांगलं आहे. पाठ टाचन काढा, कुठला युनिट तुम्हाला घ्यायचं आहे त्याचं पाठ टाचन न्या. आणि अध्यापन करीत असताना तुम्हाला तुमच्या विषयानुसार तुमचं अध्यापन कुठल्या मेथडमध्ये बसते तुम्ही त्याचं हे करायला पाहिजे, डिसाईड करायला पाहिजे, ते ठरवायला पाहिजे. म्हणजे मी कथाकथनाची पद्धत वापरायची की मी प्रश्न उत्तराची पद्धत वापरायची, सगळ्यात बेस्ट आहे ती प्रश्न उत्तराची पद्धत. त्याच्यानंतर जो युनिट तुम्हाला शिकवायचा आहे त्याचं तुम्हाला फलक कार्य किती करायचं आहे, कोणकोणते महत्वाचे मुद्दे आहेत ते आपल्याला फलकावर लिहायचे आहेत, हे सुद्धा तुम्ही बघायला पाहिजे. हे सुद्धा तुम्ही तिथं काढायला पाहिजे. म्हणजे त्या युनिटमध्ये तुम्हाला जे फलक कार्य करायचं आहे ते सुद्धा तुम्ही लिहून घ्यायला पाहिजे. त्यानंतर तुम्हाला तुमचं जे अध्यापन करत असताना विद्यार्थ्यांना तुम्हाला कोणकोणते त्या युनिटवर प्रश्न विचारायचे आहेत ते प्रश्न सुद्धा तुम्हाला तिथं काढायचे आहेत. ते सुद्धा आपण लिहून घ्यायचे आहे. म्हणजे वेळेवर आपली कुठल्याच प्रकारची तारांबळ होणार नाही. नंतर आणखी महत्वाचं हे आहे की आपण शिकवलेला जो काही युनिट आहे तो विद्यार्थ्यांच्या गळी उतरला किंवा नाही हे जर तपासण्याचं साधन असेल तर प्रश्न उत्तर ही जे त्याच्यामधली चांगली मेथड आहे. म्हणजे आपण जो युनिट शिकवला त्या शिकवलेल्या युनिटवर जर आपण विद्यार्थ्याला प्रश्न विचारले आणि विद्यार्थ्यांचा आपल्याला रिस्पॉन्स किती प्रमाणात, किती विद्यार्थी हात वर करून उत्तर देतात. कारण तुम्हाला एकाच वेळेस सर्व विद्यार्थ्यांचे म्हणजे असं म्हणून एक मुखाने सर्व विद्यार्थ्यांचे आन्सर स्वीकारता येत नाहीत. विद्यार्थ्याला हात वर करायला लावायचा, त्याच्यापैकी एका विशिष्ट विद्यार्थ्यालाच तुम्ही तुमच्या प्रश्नाचे उत्तर विचारलेले पाहिजेत. प्रश्न उत्तर ही जर मेथड वापरली तर क्लास कंट्रोल चांगला राहतो. कारण विद्यार्थ्यांच्या मनामध्ये एक भीती राहते की आपण जर बडबड केली तर सर आपल्याला प्रश्न विचारतात.
त्याच्यामुळे आपण प्रश्न उत्तर ही जी मेथड आहे ही अध्यापनासाठी वापरणं बेस्ट आहे. आणि ही मेथड वापरल्यानंतर आपण त्या युनिटवर विद्यार्थ्यांना होमवर्क देणं हे सुद्धा गरजेचं आहे. आणि ह्या गोष्टी पाहिल्या जातात, कारण याला काय फायदा काय, या 30 गुणाच्या जी काही विभागणी होती त्याच्यापैकी काही मार्क्स त्यांनी दिलेले आहेत. परंतु ही एसओपी जोपर्यंत आपल्याला एसओपीचं जे काही परिपत्रक आहे 6/8/2024 हे जोपर्यंत आपल्या नजरेखालून जात नाही तोपर्यंत त्यांनी त्या 30 गुणांची विभागणी कशा प्रकारे केली. कारण त्यांनी त्यांच्या या कालच्या परिपत्रकामध्ये सरळ म्हटलेलं आहे की संस्था चालक भिन्न भिन्न पद्धतीने 30 गुण देतात. प्रत्येक संस्था चालकांची द्यायची जी पद्धत आहे ती वेगवेगळी आहे. मग ही पद्धत आता युनिफॉर्म व्हावी यासाठी त्यांनी ती एसओपी ठरवून दिलेली आहे. म्हणून त्या एसओपीचं जर परिपत्रक तुम्हाला पाहायला मिळालं 6/8/2024, पुनश्च एकदा सांगतो, मी याला सर्च केलं पण ते मला मिळालेलं नाही. म्हणून मी एक रिक्वेस्ट केलेली आहे माननीय शिक्षण आयुक्त सूरज मांढरे साहेब यांना की तुम्ही जी एसओपी ठरवलेली आहे ती पवित्र पोर्टलवर न्यूज टॅब मध्ये टाका. म्हणजे आमचे जे शिक्षक उमेदवार आहेत त्यांना इंटरव्ह्यूला जात असताना कुठल्या युनिटला म्हणजे ते कुठल्या कुठल्या पॉइंटला तुम्ही किती गुण दिलेले आहेत ते त्यांना सविस्तर समजेल आणि त्या दृष्टिकोनातून ते तयारीला जातील. म्हणजेच त्यांचा जो पर्सनल इंटरव्ह्यू आहे, अध्यापन कौशल्य आहे, आणखी काय त्यांचे डॉक्युमेंट्स बघितले जातील. त्याच्यामध्ये काय फर्स्ट क्लास आहे, सेकंड क्लास आहे, शैक्षणिक आणि एज्युकेशन याच्यामध्ये जर पाहायचं असेल त्याला जर तुम्ही काही गुण दिले असतील तर ते गुण आमच्या जे काही शिक्षक उमेदवार आहेत त्यांना सुद्धा समजायला पाहिजे. म्हणून सर्वप्रथम मी त्यांना विनंती करेल की तुम्ही एसओपीचं जे काही परिपत्रक आहे ते आमच्या पवित्र पोर्टलच्या न्यूज बुलेटिन अंतर्गतच्या टॅबवर टाका. म्हणजे आम्हाला ते समजेल. कारण आम्ही ईओची टॅब पाहिली त्यामध्ये नाही, मॅनेजमेंटची टॅब पाहिली त्यामध्ये नाही. याचा अर्थ तुम्ही ते पर्सनल फक्त मॅनेजमेंटच्या टॅबलाच पाठवलं का, पर्सनल फक्त ईओच्या जे काही हे आहे प्रोफाईल आहे त्यालाच तुम्ही पाठवलं का, विद्यार्थ्यांचं जे काही म्हणजे प्रोफाईल आहे त्याला पाठवलं की नाही पाठवलं, किंवा पवित्र पोर्टलवर तुम्ही ते सार्वजनिक केलं किंवा नाही हे समजायला आम्हाला मार्ग नाही. म्हणून ते आपण जर सार्वजनिक केलं नसेल तर शिक्षक उमेदवारांच्या फायद्यासाठी तुम्ही ते लवकरात लवकर सार्वजनिक करावं अशी आम्ही या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला विनंती करतोय. जर जे काही आपले आता शिक्षक उमेदवार आहेत त्यांची जी काही निवड झालेली आहे मुलाखतीसाठी, त्यांना ज्या काही संस्था मिळाल्या आहेत त्या संस्था चालकांशी त्यांनी ताबडतोब कॉन्टॅक्ट करावा. कॉन्टॅक्ट केल्यानंतर त्यांच्याकडनं तुम्ही मुलाखतीचा दिनांक फिक्स करून घ्या, जेणेकरून एका दिवशी एकापेक्षा जास्त मुलाखती तुम्हाला येणार नाहीत. जर तुमची एकापेक्षा जास्त शाळेसाठी किंवा संस्थेसाठी जर निवड झाली असेल तर तुम्हाला या गोष्टी थोड्याशा कटाक्षाने पाळाव्या लागतील, हे आपण लक्षात घ्यायला पाहिजे. पुनश्च एकदा जे निवड झालेले जे काही शिक्षक उमेदवार आहेत त्यांना शुभेच्छा देतो इंटरव्ह्यू साठी, त्यांच्या मुलाखतीसाठी. त्यांची निवड झाली त्याबद्दल त्या सर्वांचं अभिनंदन माझ्या युट्यूब चॅनलमध्ये युट्यूब चॅनलच्या माध्यमातून करतोय. कारण आपण भविष्यातली पिढी घडवतोय मित्रो, हे आपण लक्षात घ्या. आणि भविष्यातली पिढी घडवण्याचं काम तुमच्या हाती आता शासनाने दिलेलं आहे. कारण हे सर्व अनुदान प्राप्त शैक्षणिक संस्था आहे. 3 वर्षाचा तुमचा शैक्षणिक पिरियड कंप्लीट झाल्यानंतर तो शिक्षण सेवकाचा पिरियड त्यानंतर तुम्हाला कंटिन्यू करण्यात येते आणि एकदा कंटिन्यू तुम्ही झाले की तुम्हाला पूर्ण पगाराची नोकरी मिळते. इतका छान आणि उत्कृष्ट हा जे काही सजीव विद्यार्थी असतात, म्हणजे इथं निर्जीव काही नाही. जसं बँकेत गेलो तर आपण निर्जीव आहे सगळं, तुम्ही पिशीवर बसा, तुमचे ते काही रेकॉर्ड बघा, कागदपत्र लिहा. इथं आपण सजीव आपले जे विद्यार्थी असतात त्यांच्यासोबत असतो नेहमी, आणि त्यांचे विचार आपले विचार या विचाराची देवाणघेवाण आपण तिथं सतत करत, हे सगळ्यात इथं महत्वाचं आहे. त्यामुळे हा जॉब जो आहे शिक्षकी पेशाचा हा उत्कृष्ट जॉब आहे. तुम्ही याच्याशी समरस होऊन आपलं अध्यापन करा. म्हणजेच आपले जे निघणारे विद्यार्थी आहेत ते सुद्धा आपलं जे अध्यापन आहे त्या अध्यापनाचं नाव पुढे जाऊन काढतात, हे सगळ्यात महत्वाचं आहे. तर ठीक आहे, मी आता आजच्या या चर्चेला इथं पूर्णविराम देतो. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर आपण लाईक करा. तुम्ही माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण याच्यानंतर अध्यापन कसं करायचं त्यावर चर्चा आपण करू. मी एखादा लेसन घेऊन दाखवेल तुम्हाला
एक उत्कृष्ट लेसन आपण कसा घेतला पाहिजे, जेणेकरून तो विद्यार्थ्यांच्या गळी उतरेल, ते सुद्धा आपल्याला तुम्हाला या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून तुमच्यासोबत, असं म्हणत नाही मी तुम्हाला काहीतरी मी मार्गदर्शन करतो, आपल्यासोबत मी चर्चा करतोय, कारण तुम्ही आणि मी एकच क्वालिफिकेशनचे आहे आपण, आणि आपला एकच पेशा आहे. तर ठीक आहे, पुन्हा एकदा धन्यवाद मित्रांनो.